नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल आवटे। आज बघणार आहेत आपण लोकसभा सभापती याच्यावरचा क्वेश्चन विथिन सेकंदात कसा सोडायचा। म्हणजे आपण जे बघतो पॉलिटीमध्ये कीवर्ड काय असते तर आलं लक्षात, त्या कीवर्डच्या माध्यमातून आपण काय करणार आहेत, पॉलिटी हा विषय शिकणार आहेत आणि त्याच्यावरचे आज क्वेश्चन बघणार आहेत आपण। आज पहिल्यांदा भरपूर दिवसातून आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकायला लागलो। त्याचं कारण असं आहे की माझं 2021चं ग्राउंड होतं, इंटरव्ह्यू होता, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, हा वेळ लागलेला आहे आणि भरपूर दिवसातून आपण काय करायला लागलो, यूट्यूबला यायला लागलो। आता इथून पुढे जे ते आपले रोज आणि रेग्युलर आपले व्हिडिओ काय होणार आहेत, यूट्यूबला चालू राहणार आहेत। मग क्वेश्चन पेपर ॲनालिसिस असेल किंवा करंट इश्यू असेल, ह्या प्रत्येक गोष्टीचा ॲनालिसिस आपण काय करणार आहेत, रेग्युलरमध्ये टाकणार आहेत। पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, त्याच्यानंतर इतिहास असेल, भूगोल असेल, विषय कोणताही असो, ती शिकवण्याची पद्धत ही सगळ्यापेक्षा आपली वेगळी असणार आहे आणि हटके असणार आहे। आज सुधार बघणार आहेत आपण लोकसभेचा सभापती, याच्यावरचे जे क्वेश्चन येणार आहेत, इथून पुढे तुमचा क्वेश्चन नाही, कोणताही क्वेश्चन तुमचा चुकणार नाही याची गॅरंटी मला आहे। किंवा पॉलिटी अभ्यास करताना आपण कोणत्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा इथूनच आपण शिकणार आहेत। म्हणजे जी आजची सुरुवात आहे ही पॉलिटीची सगळ्यात बेस्ट सुरुवात आहे तुम्हाला, की तुलनात्मक पद्धतीने आपण अभ्यास कसा केला पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत। तुमचा वेळ न घेता आपण लगेच स्टार्ट करू। लोकसभेचा सभापती म्हणजे स्पीकर, याच्यावर नेमकी तुम्हाला म्हणतोय की विथिन सेकंदात क्वेश्चन कसा सोडायचा किंवा कीवर्डवर फोकस कसा करायचा किंवा तुलनात्मक पद्धतीने अभ्यास कसा करायचा, हे जे बघणार आहेत आपण ते आजच्या व्हिडिओ माध्यमातून बघणार आहेत। आणि हे जे तुलनात्मक पद्धतीने अभ्यास करणार आहेत हाच तुम्हाला पुढे कामाला येणार आहे। म्हणजे पॉलिटी विषय वाचताना सुद्धा आपण कोणत्या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही पाहिजे हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत। आपण बघणार आहेत पहिलाच क्वेश्चन आहे, लोकसभेच्या सभापतीबाबत खालीलपैकी कोणते विधाने विचारात घ्या, खालील विधाने विचारात घ्या, असा क्वेश्चन विचारलेला आहे। मग आता हे विधान दिलेले आहेत 3, आता त्या 3 विधानामधलं आपल्याला काय करायचंय, बरोबर कोणतं विधान आहे ते काढायचं। आता कीवर्डवर कसा फोकस करायचा आहे हे सांगतो। सभागृहात हजर, आता म्हणजे हे काढून टाकण्याबद्दल बोललेलं आहे। हा आयोगाचा ASO 2016चा क्वेश्चन आहे, ASO 2016चा क्वेश्चन आहे, मनाचा क्वेश्चन नाही, ह्या आयोगाने टाकलेला आहे। लक्षात तेच क्वेश्चन आपण घेतलेला आहे। बघा आता काय म्हणतंय, सभागृहात हजर राहून मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने ठराव मंजूर करून त्यांना पदावरून दूर केले जाते। आता मित्रांनो हा बहुमताने शब्द वापरलाय, पण ह्या बहुमताच्या आधी वेगवेगळे शब्द लागतात। बहुमत कोणतं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे। म्हणजे पूर्ण बहुमताबद्दल बोलतंय, आपले बहुमत 4 आहेत, 1 पूर्ण बहुमत, 2 साधं बहुमत, त्याच्यानंतर 3 विशेष बहुमत, 4 विशेष प्लस निम्म्या राज्याचं बहुमत, विशेष प्लस निम्म्या राज्याचं बहुमत, आणि 5 इफेक्टिव्ह प्रभावी बहुमत, प्रभावी किंवा तत्कालीन हा शब्द वापरलाय, तत्कालीन। आता बघा हे नुसतं बहुमत हा शब्द वापरलाय, पण त्या बहुमताच्या आधी कोणता तरी शब्द वापरायला पाहिजे होता। पूर्ण तरी पाहिजे होता, साधा तरी पाहिजे होता, विशेष तरी पाहिजे होता, विशेष किंवा निम्म्या राज्याचं तरी पाहिजे होतं, किंवा प्रभावी किंवा तत्कालीन हा तरी शब्द पाहिजे होता। आलं लक्षात? म्हणजे हे 100% बरोबर आहे। नेमके बहुमत कोणतं आहे हेच नाही सांगितलेलं, मी तुमचा पिक्चर क्लिअर करणार आहे। म्हणजे पहिलं वाक्य तर चुकलं, म्हणजे अविधान चुकीचं आहे 100%। आलं लक्षात? ही तर चुकलंय, हे तरी एक पर्याय गेला। त्याच्यानंतर दुसरं बघा, त्यांच्यावरील पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा सभापती सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाही, बरोबर आहे, परंतु त्यांना भाषण करण्याचा आणि कार्यप्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार असतो, 100% बरोबर आहे। याचं सगळं विश्लेषण घेणार आपण। तिसरं आहे, पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावावर समान मतविभागणी झाल्यास त्यांना निर्णायक मत वापरण्याचा अधिकार असतो, हे पण 100% चुकीचं आहे मित्रांनो। म्हणजे पर्याय फक्त ब बरोबर आहे। आता हे 2 गोष्टी ध्यानात ठेवा, निर्णायक मत केव्हा असतं। मला एक मित्रांनो एक सांगा, की मला स्वतःलाच पदावरून दूर करायचंय, मी एका पदावर बसलेलो आहे, मला स्वतःवरच पदावरून काय करायचं, दूर करायचंय। आता सभागृहात 8 जण येतं, 8 जणांपैकी 4 जणांनी काय केलं, मला मत दिलं, 4 जणांनी काय केलं, विरोधात टाकलं, मत झाले समान। आता मी तिथं मला पदावरून दूर करायचंय, मग मला पदावरून दूर करण्यासाठी मी स्वतः मतदान करीन का? जरी केलं तरी मी कोणाच्या बाजूने करील, विरोधात करीन का माझ्याच बाजूने करील? तर माझ्याच बाजूने करील।
त्याच्यामुळं निर्णायक मत देऊ शकत नाही. निर्णायक मत कधी असतं तर एखादं विधेयक आहे, विधेयक मांडल्याच्या नंतर विधेयकावर जर समसमान जर मतं पडलेले असतील त्यावेळेस त्यावेळेस पदावर असताना त्याला निर्णायक मत वापरण्याचा अधिकार आहे, किंवा पदावरून दूर करण्यावेळी निर्णायक मत वापरू शकत नाही. समजलं हे? त्याच्यामुळे हा चुकला म्हणजे क सुद्धा चुकला म्हणजे ब बरोबर आहे. आता हे गोष्ट ध्यानात ठेवा. आता इथं शब्द जो पाहिजे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ध्यानात ठेवा, खूप महत्वाचे. जेवढे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर आहेत आपले, म्हणजे उपराष्ट्रपती त्यालाच राज्यसभेचा सभापती म्हणतो. कशाचा? राज्यसभेचा सभापती किंवा राज्यसभा सभापती. कारण कोण असतो? उपराष्ट्रपती. 2 राज्यसभेचा जेवढे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर आहेत ना, जेवढे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर आहेत यांना पदावरून दूर करण्यासाठी नुसतं बहुमत हा शब्द नाही पाहिजे, तर तिथं तत्कालीन किंवा प्रभावी हा शब्द पाहिजे. प्रभावी, बहुमत. मी तुम्हाला सांगितलंय हे जर शब्द असतील तरच ते वाक्य बरोबर आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटी, प्रभावी बहुमत किंवा तत्कालीन बहुमत हे कोणासाठी? तर सगळे स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांना काढून टाकण्यासाठी वापरतो. म्हणजे तुम्हाला दिसलं सभापतीचा क्वेश्चन विचारला, लोकसभेच्या असू राज्यसभेच्या असू, पदावरून दूर करण्यासाठी तिथं बहुमत किंवा विशेष बहुमत किंवा साधं बहुमत किंवा प्रभावी बहुमत किंवा विशेष प्लस निम्म्या राज्याचं बहुमत असे जर शब्द असतील तर ते वाक्य 100% चुकीचं आहे. कारण की तत्कालीन किंवा प्रभावी बहुमतानेच त्यांना आपण काय करतो? पदावरून दूर करतो. आता इफेक्टिव्ह मेजॉरिटी काय आहे बाबा? तुम्ही म्हणता प्रभावी बहुमत कोणतं आहे? समजलं का? मग तुम्हाला डायरेक्ट घटनेत प्रभावी बहुमत कुठं वापरतो? संपला ना विषय तुमचा संपला. प्रभावी बहुमत कुठं वापरतो आपण? घटनेत. दुसरीकडे कुठेही प्रभावी बहुमत वापरत नाही. प्रभावी बहुमत कोणासाठी आणलेलं आहे आपण? तर स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांना काढून टाकण्यासाठीच आपण प्रभावी बहुमत आणलेलं आहे. इतर कुठेही आपण प्रभावी बहुमत वापरीत नाही. प्रभावी बहुमत किंवा त्याला दुसरं नाव काय? तत्कालीन बहुमत. आलं लक्षात? आता तिसरी गोष्ट, ह्याला दुसऱ्या पर्यायामधली, त्यांना पदावरून दूर करण्यासंबंधीचा ठराव जेव्हा विचाराधीन असेल तेव्हा ते सभागृहाच्या अध्यक्षस्थानी असू शकत नाही. 100% बरोबर असू शकत नाही. पण ते सभागृहात येतात का? येतात. कामकाजात भाग घेतात का? भाग घेतात. मतदान करतात का? मतदान करतात. ही एक गोष्ट ध्यानात ठेवा की तिन्ही स्पीकर बोलतोय. 3 स्पीकर कोणते? लोकसभेचा स्पीकर, विधानसभेचा स्पीकर आणि विधान परिषदेचा स्पीकर. मी तिन्ही बद्दल बोलतोय. राज्यसभेच्या स्पीकर बद्दल बोलत नाही. राज्यसभेच्या स्पीकर बद्दल बोलत नाही. कोणत्या स्पीकर बद्दल बोलतोय मी? लोकसभेचा स्पीकर म्हणजे लोकसभेचा अध्यक्ष, विधानसभेचा अध्यक्ष, विधान परिषदेचा सभापती. हे तिघ यांना पदावरून दूर करायचं जर असेल तर हे पहिल्या फेरीत मतदान करतात, भाषण करतात, कामकाजात भाग घेतात आणि मतदान करताना फक्त पहिल्याच फेरीत मतदान करतात. लक्षात आलं? राज्यसभेचा सभापती त्यालाच उपराष्ट्रपती म्हणतो. आता तुम्ही म्हणता तो मतदान का करत नाही? हा एक प्रश्न आहे. हेच तिघ मतदान का करतात? तर तो उपराष्ट्रपती असतो, तो राज्यसभेचा सभापती असतो, पण तो सभागृहाचा सदस्य नसतो. सभागृहाचा सदस्य नसल्यामुळे त्याला मतदान करता येत नाही. पण त्याला काढून टाकण्यासाठी आपण प्रभावी बहुमतच वापरतो. लक्षात आलं? तो सभागृहाचा सदस्य नाही म्हणून तो मतदान करत नाही. आणि बाकीचे जे आहेत लोकसभेत आणि स्पीकर बद्दल बोलतोय, डेप्युटी स्पीकर बद्दल बोलत नाही. प्रभावी बहुमत कोणासाठी वापरतो? स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर दोघांसाठी वापरतो. पण काढून टाकताना मतदान पहिल्या फेरीत कोण मतदान करतं? फक्त तिघच. लोकसभेचा स्पीकर, विधानसभेचा स्पीकर आणि विधान परिषदेचा स्पीकर. समजलं? ही इथं हा पिक्चर काय झाला? क्लिअर झाला. निर्णायक मत तर मी तुम्हाला सांगितलं. ओके, म्हणजे फक्त आपलं ब बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. पुढील कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य हा शब्द वापरलाय, 100% बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आता कोणाचा बद्दल बोललेला आहे हा उल्लेख आपल्याला वाक्य बघितल्यावरच कळणार आहे. ते बघू. लोकसभेत 203 बहुमताने, 203 म्हणजे विशेष बहुमत म्हणतो आपण त्याला.
काय म्हणतो? विशेष. बहुमताने मंजूर झालेल्या ठरावाने अध्यक्षाला पदावरून दूर करता येते. मी तुम्हाला काय शब्द वापरलाय? विशेष बहुमत येतच नाही तिथं. तिथं शब्द काय पाहिजे? तत्कालीन. त्या बहुमताच्या पुढं तत्कालीन किंवा प्रभावी हेच बहुमत पाहिजे, तरच ते वाक्य बरोबर आहे. इथं 2/3 चुकीचं आहे. आता तत्कालीन बहुमत कशाला म्हणतो हे पण पिक्चर क्लिअर झाला पाहिजे. आता तत्कालीन बहुमत कशाला म्हणतो? बघा, पूर्ण बहुमत, दोन गोष्टी येतं. पूर्ण बहुमत, आपण बहुमताचे 4 प्रकार बघितलेले आहे. त्याच्यात आपल्याला तत्कालीन बहुमत बघायचं. पूर्ण बहुमत आणि तत्कालीन किंवा प्रभावी बहुमत. आता याच्यात आणि याच्यात फरक काय आहे? हे बहुमत जे पूर्ण बहुमत म्हणतो हे लोकसभेत आणि विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी वापरलेलं बहुमत. म्हणजे लोकसभेच्या एकूण मंजूर जागा किती आहेत आपल्या? 543. 543 भागिले 2 + 1 करायचा. 543 भागिले 2 बघितलं 271.5 येतं, म्हणजे 272 येतं. त्याच्यात +1 करायचा, 273 झालं. 273 सरकार स्थापन करण्यासाठी जे बहुमत वापरतो त्याला आपण पूर्ण बहुमत म्हणतो. मग पूर्ण बहुमतामध्ये अजून 2 कन्सेप्ट येते. एक रिक्त जागा, रिक्त जागा आणि गैरहजर किंवा अनुपस्थिती म्हणतो. गैरहजर किंवा अनुपस्थिती ही काउंट केली जाते. ह्या 273 मध्ये हे दोन्ही घटक येणार. रिक्त जागा पण येतात, गैरहजर पण येतात. पण प्रभावी किंवा तत्कालीन बहुमतामध्ये दोन्ही गोष्टी वगळलेल्या असतात. म्हणजे पूर्ण बहुमताच्या विरुद्ध तत्कालीन किंवा प्रभावी बहुमत असतं. म्हणजे याच्यात रिक्त जागा आणि गैरहजर जागा वगळल्या जातात आणि त्याच्या काय केलं जातं? 2/3 काढलं जातं. काय केलं जातं? 2/3 काढलं जातं. त्याला म्हणतो आपण प्रभावी किंवा तत्कालीन बहुमत. प्रभावी आणि तत्कालीन बहुमतामध्ये समजलं. प्रभावी किंवा तत्कालीन बहुमत कशाला म्हणायचं? याच्यात गैरहजर आणि रिक्त जागा का वगळायच्या आणि त्याच्या काय करायचं? 1/2 करून टाकायचं. तर तुमचं काय होईल? तुमचं प्रभावी किंवा तत्कालीन बहुमत येऊन जातं. ओके, चला पुढं. आता हा झाला पहिला पर्याय झाला, त्याच्यामुळे ते चुकला. दुसरा, उपरोक्त ठराव मांडण्यासाठी किमान 7 दिवसाची नोटीस द्यावी लागते. चूक आहे. आता जेवढे बघा राष्ट्रपती, आता कुठून शब्द वापरतोय? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, स्पीकर, डेप्युटी स्पीकर, सगळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, स्पीकर, डेप्युटी स्पीकर. म्हणजे उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभेचा सभापती आणि राष्ट्रपती ह्यांना काढून टाकण्यासाठी 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते. 14 दिवस. किती? 14 दिवस. आता हे तुम्हाला सांगायचं काय, आपण पॉलिटी कंपॅरिझन मध्ये काय काय वापरतो. आता 14 दिवस कुठं कुठं वापरतो बघा. राष्ट्रपती काढून टाकण्यासाठी सगळे कोण? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणजे राज्यसभेचा सभापती, उपसभापती, लोकसभेचा सभापती, उपसभापती, विधानसभेचा सभापती, उपसभापती, विधान परिषदेचा सभापती, उपसभापती, हे सगळे झाले. दुसरी गोष्ट, धनविधेयक ज्यावेळेस राज्यसभेकडे जातं तिथं पण 14 दिवसाची तरतूद आहे. तिसरी गोष्ट ही सगळ्यात महत्वाची, ज्यावेळेस एखादा सदस्य संसद बघा, संसद आणि राज्य विधिमंडळ ह्या दोघांवर पण निवडून येतो. बघा, संसदेत 2 सभागृह आहेत. एक राज्यसभे असेल किंवा एलएस असेल किंवा आरएस असेल, एलएस किंवा आरएस, आलं लक्षात. आणि इकडं खाली व्हीपी किंवा व्हीएस असेल. व्हीएस म्हणजे विधानसभा आणि व्हीपी म्हणजे विधान परिषद. इकडं आरएस म्हणजे राज्यसभा आणि एलएस म्हणजे लोकसभा. म्हणजे संसद किंवा राज्य विधिमंडळावर जर निवडून आलेला असेल तर त्यांनी 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा असतो. किती? 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा असतो. नाहीतर त्याचं राज्य विधिमंडळ, संसदेचं काय होतं? सदस्यत्व जातं आणि राज्य विधिमंडळाचं राहतं. बघा, 14 दिवस कुठं कुठं बघितलेले आपण. राष्ट्रपती, त्याच्यानंतर राज्यसभेत सभापती म्हणजे कोण? उपराष्ट्रपती, त्याच्यानंतर राज्यसभेचा उपसभापती, स्पीकर, डेप्युटी स्पीकर लोकसभेचा, विधानसभेचा स्पीकर, डेप्युटी स्पीकर, विधान परिषद असली तर तिथं स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर. यांना पदावरून दूर करण्यासाठी 14 दिवसाची पूर्व नोटीस लागते
आणि दुसरी गोष्ट, धनविधेयक राज्यसभाकडे पाठवलं तर त्यांनी 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा असतो, फक्त शिफारशी पाठवायच्या असतात. विधानसभेने विधान परिषदेकडे विधेयक पाठवलं, धनविधेयक, 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा असतो. आणि संसद आणि राज्य विधिमंडळाचा जर सदस्य म्हणून निवडून आलेला असेल दोन्हीकडे बी एकाच वेळी, तर त्यांनी काय करायचं असतं, 14 दिवसाच्या आत निर्णय घ्यायचा असतो. नाहीतर संसदेचं सदस्यत्व जातं आणि राज्य विधिमंडळाचं तसंच राहतं. म्हणजे हे झालं कंपॅरिझन मध्ये काय झालं, अभ्यास करणं. मग हे सुद्धा आपलं काय झालं, चुकीचं झालं. म्हणजे एकही पर्याय आपला काय असणार आहे, बरोबर नाही. म्हणजे काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4. ही अशा पद्धतीने मित्रांनो आपण पॉलिटी काय करणार आहे, शिकणार आहेत. कीवर्डच्या माध्यमातून कीवर्डवर कंपॅरिझन तुलनात्मक पद्धतीने कसं लक्षात ठेवायचं ते बघू, किंवा फोकस कशावर करायचा असतो ते बघू आपण. आता लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सभापतीचा क्वेश्चन आलाय की तिथं त्याला पदावरून दूर करण्यासाठी तत्कालीन किंवा प्रभावी बहुमतच पाहिजे. तत्कालीन किंवा प्रभावी हा शब्द पाहिजे. प्रभावीलाच पर्यायी शब्द आहे, आलं लक्षात. त्याच पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने पुन्हा टाकला. कोणतं बहुमत माहित नाही, पण कोणतं पाहिजे. आपले 4 बहुमत आहेत, पूर्ण बहुमत, विशेष बहुमत, पूर्ण बहुमत, साधं बहुमत. पूर्ण बहुमत हे तत्कालीन बहुमताच्या पूर्णपणे काय विरोधात आहे. आयोग असा पण क्वेश्चन विचारू शकतो, 100% बरोबर आहे. मग हे पर्याय पण चुकीचा आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर विशेष बहुमत, विशेष प्लस निम्म्या राज्याचं बहुमत, आणि तत्कालीन आणि प्रभावी बहुमत. तत्कालीन किंवा प्रभावी बहुमत हे एक बहुमत आहे, म्हणजे असे बहुमत. त्याच्यामुळे हा आपला चुकला. दुसरं, उपपंतप्रधानाच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेतील 5वा क्रमांक आहे, 100% चुकीचं. त्यांचा 6वा क्रमांक आहे. 6वा क्रमांक कोण कोण आहेत, सरन्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आणि लोकसभेचा सभापती. म्हणजे तुम्ही डायरेक्ट प्रत्येक चॅप्टरवर लिहून ठेवलं पाहिजे. राष्ट्रपतीचा कितवा क्रमांक, राष्ट्रपती 1ला क्रमांक आहे, उपराष्ट्रपती 2रा क्रमांक आहे, 3रा क्रमांक आपला पंतप्रधान आहे, 4था क्रमांक आपले राज्यपाल आहेत. बघा, राष्ट्रपती 1ला, राष्ट्रपती 1ला क्रमांक, 2रा क्रमांक उपराष्ट्रपती, 3रा क्रमांक पंतप्रधान, 4था क्रमांक राज्यपाल, आलं लक्षात. असे क्रमांक आहेत. तर 5वा क्रमांक कोण येतोय, 5वा क्रमांक आपलं हे असेल, एकच मिनिट, मला थोडा आठवण आहे, तुम्हाला सांगतो सगळे क्रमांक. तर तुमच्या क्रमांक काय पाहिजेत, आपल्या पाठ पाहिजेत. पण त्याच्यानंतर बघा, 5वा माजी राष्ट्रपती येतो. बघा, 1ला आणि 5वा, 1ला राष्ट्रपती आणि 5वा माजी राष्ट्रपती. माजी राष्ट्रपती 1ला आणि 5वा. त्याच्यानंतर 5A पण आहे. बघा, 5A पण आहे. 5A कोण आहे, उपपंतप्रधान. 3 पंतप्रधान आहेत. एक कार्यरत पंतप्रधान 3ऱ्या क्रमांकाला आहे. त्याच्यानंतर उपपंतप्रधान 5A ला आहे आणि माजी पंतप्रधान 7ला आहे. 7ला भरपूर जण आहेत मित्रांनो. केंद्रीय कॅबिनेट मंत्री पण 7लाच आहे, मुख्यमंत्री 7, उपाध्यक्ष नीती आयोगाचे 7, माजी पंतप्रधान 7, लोकसभा आणि राज्यसभेचा विरोधी पक्षनेता एवढे 7व्या क्रमांकाला आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण टॉपिक ज्यावेळेस पॉलिटीचे आपले लेक्चर पाडणार आहेत, आता बॅच पाडणार आहे 8 ते 10 दिवसात, तर त्याच्यामध्ये आपण सगळं कंपॅरिझन मध्ये तुलनात्मक पद्धतीने रिपिटेशन जास्त होणार आहे, कीवर्डवर फोकस असणार आहे, अशा पद्धतीने आपण घेणार आहेत. मी तुम्हाला 14 दिवस कुठे येतात, 6 महिने कुठे येतात, त्याच्यानंतर कोणाला कशा पद्धतीने दूर केलं जातं काय, ते सगळं आपण काय करणार आहेत. विशेष बहुमत कुठं, म्हणजे राष्ट्रपती कुठं, संसद कुठं, असं प्रत्येक कीवर्डवर फोकस करून आपण काय करणार आहेत, घेणार आहोत. आता पहिलं तर चुकलं, इथं बहुमत वापरलं. दुसरं, यांचा 6वा क्रमांक आहे, 5व्या क्रमांकाला बघितलेलं आहे कोण आहे, तर माजी राष्ट्रपती आहेत. 5A उपपंतप्रधान आहेत, हे बघितलेलं आहे. जेव्हा त्याच्यानंतर बघा, जेव्हा पदावरून दूर करण्यासंबंधी ठराव सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या 1 पाठिंबा असेल तेव्हा सभागृहाचा ठराव विचारार्थ चर्चेसाठी घेतला जातो. मित्रांनो, हा जो पर्याय बघा, फक्त पदावरून दूर करण्यासाठी असा ठराव 1/4 सदस्यांचा, बघा 1/4 सदस्यांचा 1/4 सदस्यांचा राष्ट्रपतीसाठी असतो, राष्ट्रपतीसाठी असतो, दुसरा कोणासाठीच नसतो, दुसरा कोणासाठीही नसतो.
104 सदस्याने ठराव मांडल्यासच राष्ट्रपतीला काय करता येतं, पदावरून दूर करता येतं. पण लोकसभेच्या सभापतीबद्दल तसं नाही, फक्त त्यांना 14 दिवसाची. आणि 1 दशांश अजून कुठे, ज्यावेळेस लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडायचा असतो, लोकसभेमध्ये अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी आपण 1/10 सदस्याचा पाठिंबा लागतो. आलं लक्षात? पदावरून दूर करण्यासाठी कोणालाही 1/10 सदस्यांचा किंवा असा पाठिंबा लागत नाही. राष्ट्रपती सोडता आणि सरन्यायाधीश आणि न्यायाधीश यांना जर पदावरून दूर करायचं असेल तर त्यांना लोकसभेचे किती 100 सदस्य किंवा राज्यसभेचे 50 सदस्य असा पाठिंबा लागतो. मात्र तिथं त्यांना 14 दिवसाची पूर्व नोटीस नाही. बघा आता हा गंडवणारा क्वेश्चन आहे, तिथं त्यांना टाकते त्यांना 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावं लागते, ते चूक आहे. फक्त तिथं त्यांना काय सांगितलंय, ज्या कोणत्या सभागृहाने मांडलेला असेल, राज्यसभेने जर मांडलेला असेल तर 50 सदस्याचा त्याला पाठिंबा पाहिजे. लोकसभेत जर मांडलेला, कोणत्याही सभागृहात मांडू शकतो त्यांना काढून टाकण्यास ठराव. लोकसभेने मांडला असेल तर 100 जणांचा पाठिंबा लागतो तिथं. पण बाकीचे स्पीकर, डेप्युटी स्पीकर यांना काढून टाकण्यासाठी असा कोणताही ठराव लागत नाही. मी सांगितलं हे 104, राष्ट्रपतीने 110 कुठं बघितलेला आहे आपण, अविश्वासाचा ठराव मांडण्यासाठी. मंत्रिमंडळ म्हणजे पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळाविरुद्ध, मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडायचा असेल तर तुम्हाला 1/10 सदस्याचा तिथं पाठिंबा मात्र लागतो. मात्र अध्यक्षाला, कोणत्याही स्पीकरला, डेप्युटी स्पीकरला काढून टाकण्यासाठी असा ठराव लागत नाही. आणि आत्ता एक गोष्ट सांगितलेली, न्यायाधीशांच्या बाबतीत, न्यायाधीशांना पदावरून दूर करायचं असेल तर संसदेचं संवेदन लागतं. तिथं कोणत्या सभागृहात ठराव मांडतो त्याच्यावर ठरतं. जर लोकसभेत मांडलेला असेल तर 100 सदस्याचा पाठिंबा पाहिजे, राज्यसभेत मांडलेला असेल तर त्याला 50 सदस्याचा पाठिंबा पाहिजे. पण मात्र तिथं 14 दिवसाची पूर्वाट नाही असं म्हणते. तिथं त्यांना 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते. तर ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. 14 दिवस कुठं कुठं असते, मी अख्ख्या घटनेतले तुम्हाला 14 दिवस कुठं कुठं असते ते तुम्हाला सांगून टाकलेलं आहे. म्हणजे आपलं पर्याय इथं काय, वरील पैकी इथं एकही नाही. म्हणजे इथं पर्याय सुद्धा, इथं पण पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे, 4 असणार आहे. आलं लक्षात? अशा प्रकारे आपण काय करायला आलो, एकदम कीवर्डच्या माध्यमातून आपण रेग्युलर पण आपण युट्यूबला पण आपले व्हिडिओ असणार आहेत. मग ह्याचा असेल, जॉग्राफीचा असेल किंवा मग ह्याचा असेल, अर्थशास्त्राचा असेल, म्हणजे इकॉनॉमीचा कोणता व्हिडिओ असो, शिकवण्याची पद्धत ही हटकी असणार आहे, वेगळी असणार आहे. प्रत्येक टॉपिक कीवर्डनुसार, आपण इकॉनॉमीमध्ये जरी गेलो तर कीवर्डनुसार कसा शिकवायचा ते बघणार आहेत. क्वालिटीमध्ये आपण कीवर्डनुसार कसा शिकवायचा आहे ते बघतो. क्वालिटी ही पूर्णपणे आपली तुलनात्मक असणार आहे मित्रांनो, आणि कीवर्डवर फोकस असणार आहे. तुम्ही लवकरात लवकर काय करा, आपली बॅच जॉईन करा. आलं लक्षात? तर आज आपण काय करू, इथं थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.